जय भीम मित्रांनो, वासवदत्तासारखीच एक अप्रतिम अशी कथा मी आपल्यासमोर दुसरी ही कथा घेऊन आलेलो आहे. ही कथा सर्वांनीच ऐकलेली आहे, परंतु ती कशी मांडण्यात आलेली आहे हे आता तुम्ही या माध्यमातून ऐकू शकाल. तर ऐका ही दुसरी कथा. गार्गी आणि मैत्रायणी या पंडितद्वयांचा एकुलता एक मुलगा अहिंसक अत्यंत हुशार, शूर आणि प्रामाणिक होता. अनेक शास्त्रात पारंगत आणि अधिक चपळ असलेला गार्गी हा भविष्यविद होता. त्यामुळे आपला मुलगा भविष्यात फार मोठा डाकू होणार हे समजल्यामुळे त्याने तसे होऊ नये म्हणून त्याचे नाव अहिंसक ठेवले. अहिंसक तारुण्यात बाहुलाक्ष या पंडित आचार्याकडे विविध शास्त्रांचे धडे घेत असताना त्याच्या हुशारीची ईर्ष्या करीत असलेल्या अन्य विद्यार्थ्यांनी आचार्यांच्या मनात विष वमन केले. अहिंसक हा व्यभिचारी आहे आणि तुमच्या पत्नीसोबत त्याचे अनैतिक संबंध आहेत, हे विषबीज विद्यार्थ्यांनी आचार्यांच्या डोक्यात पेरले. उलटपक्षी आचार्याची पत्नी अहिंसकाला आपला मुलगा मानायची आणि अहिंसक तिला आपली पूज्य माता. परंतु ईर्ष्येपोटी निर्माण झालेला संशय आचार्य बाहुलाक्षला पुरता अस्वस्थ करून गेला आणि त्याचा विवेक क्षणार्धात कोमेजलेल्या फुलासारखा गळून पडला. प्रशिक्षणाच्या शेवटच्या क्षणाला बाहुलाक्षने स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचे ठरवले. मायेच्या ममतेने अहिंसकाच्या पाठीवरून हात फिरवत असताना आपल्या पत्नीला त्याने बघितले आणि त्यामुळे त्याच्या संशयाला बळ मिळाले. आचार्याने पेटवून उठून त्याला शिक्षा करायचे ठरवले. शेवटच्या क्षणी गुरुदक्षिणेची संधी साधून गुरुदक्षिणेत चक्क त्याने 1000 लोकांचे कापलेले डोके मागितले. आपल्या गुरुचे ऋण फेडण्यासाठी अहिंसकाला हिंसेचा मार्ग नाईलाजास्तव पत्करावा लागला. अहिंसक हा घनदाट अरण्यात जो मिळेल त्या व्यक्तीची हिंसा करू लागला आणि अशा प्रकारे त्याने 9999 लोकांचे मुडदे पाडले. आता शेवटचा तेवढा उरलेला होता. शेवटच्याला संपवून तो आपल्या आचार्याला खुश करणार होता. अशातच त्याला एक वाटसरू दिसला. त्याला पाहून अहिंसकाची हिंसेच्छा तीव्र झाली. तो आपले धारदार शस्त्र घेऊन त्या वाटसरूचा पाठलाग करू लागला आणि शेवटी स्वतःची हार मानून त्या वाटसरूला तो शरण गेला. तो वाटसरू म्हणजे भगवान बुद्ध होते आणि अहिंसक म्हणजे अंगुलीमाल. तर मित्रांनो, ही कथा सुद्धा अशीच मार्मिक कथा आहे. म्हणजे अहिंसक हा कसा हिंसक होतो, अंगुलीमाल बनतो, हे या कथेवरून आपल्याला समजून येईलच. ही कथा सर्वांनीच ऐकलेली आहे की अहिंसकाचा कसा अंगुलीमाल झालेला आणि शेवटी भगवान बुद्ध शेवटचे म्हणजे त्यांनी 1999 लोकांची हत्या केली होती आणि आता शेवटचे उरले होते. शेवटचा एक उरला होता, तर त्यात भगवान बुद्ध त्याला भेटले आणि त्याने त्यांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांची हत्या करण्याचा, परंतु तो करूच शकला नाही. शेवटी त्याने स्वतःची हार स्वीकारली आणि तो भगवान बुद्धांना शरण गेला. तर अशा प्रकारे अशा बौद्ध साहित्यामध्ये अनेक कथा आहेत. तर मित्रांनो, आज इथेच थांबूया. धन्यवाद.